चला, लास्ट टाइम आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आपण बघत होतो. त्याच्यातले काही एक्झाम्पल्स आपले सॉल्व्ह करून दिले होते. लास्ट टाइम किती एक्झाम्पल झाले आपले? लास्ट टाइम किती एक्झाम्पल सॉल्व्ह झाले? तुमचा आवाज नाही ते मला. 17. ओके. नाव पुढे काही एक्झाम्पल आपण कंटिन्यू करू. 17 एक्झाम्पल कंप्लीट झालं तर त्याच्यानंतर आपले जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल घेऊ आपण. ओके. निगेशन्स ऑफ निगेशनचे नाही. ओके, किंवा क्वांटिफाईड स्टेटमेंटचे आपण अगोदर घेऊ. 17 एक्झाम्पल झालं तर त्याच्यात 18 नंबरचं बघा आता. 18 नंबर एक्झाम्पल आहे. Some students of class X 10 are 16-year old. ओके, चला वाक्याची सुरुवात आपली सम पासून झाली. आपल्याला वाक्य लिहिताना चेंज करावं लागेल. क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे. Just we have to take it as a negation of that statement. Now, then what is the answer of that? What is the negation of that statement? Saga, all students of class 10 are not 16-year old. किंवा असं पण चालेल ना, सम स्टुडंट म्हणण्यापेक्षा नो स्टुडंट्स ऑफ क्लास 10 आर 16 year old असं पण मेन्शन केलं तरी चालेल. याला ऑर पण आपण मेन्शन करू शकतो. नो स्टुडंट्स ऑफ क्लास 10 आर 16 year old. म्हणजे मिनिंग तोच झाला, दोघांचा मिनिंग तोच असेल. Okay, this we have to take it as 19. For all x belongs to natural number, x belongs to natural number, 2x plus 1 is odd. So, answer सांगा. सर, तुमचा आवाज क्लिअर नाही येत आहे. There exist all child आपल्याला सम करावं लागेल. ओके, x belongs to natural number, 2x plus 1 is even किंवा is not odd असं पण मेन्शन करतंय. तर या वाक्याचं फक्त काय करायचं, मला निगेशन करायचं होतं. ते निगेशन मी इथे कंप्लीट केलंय. कळतंय का? ओके, नेक्स्ट. आता एक लक्षात घ्या, हे जे होते ते क्वांटिफाईड स्टेटमेंटचे निगेशन्स आपण केले होते. काल जे एक्झाम्पल केले होते आपण, मी फक्त त्यांना काल कंटिन्यू केले. जे एक्झाम्पल होते तेवढं क्वांटिफाईड स्टेटमेंटच्या रिलेटेड. आता जे मी घेणार आहे ते असे एक्झाम्पल असतील की जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे, त्यांच्यामध्ये अँड कनेक्टिव्ह असेल, ऑर कनेक्टिव्ह असेल, देन इफ अँड देन कनेक्टिव्ह असेल, नंतर इफ अँड ओनली. आता एक लक्षात असू द्या, अँड आणि ऑरचं जर असेल तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय करायचं असेल. डिमॉर्गन्स लॉ वापरायचं आणि त्यांचं निगेशन करायचं. पण जर इफ अँड देन असेल किंवा इफ अँड ओनली इफ असेल, कधी कधी आपल्याला वाक्याच्या मध्ये नेसेसरी अँड सफिशियंट म्हणजे वाक्याचे काही काही वर्ड्स जे आहेत, फ्रेजेस जे आहेत, ते वेगळ्या फॉर्म मध्ये दिलेले असतील, तर अगोदर त्या वाक्याला इफ अँड देन मध्ये असेल तर इफ अँड देन मध्ये आणावं लागेल. ओके, किंवा इफ अँड ओनली इफ मध्ये असेल तर त्या फॉर्म मध्ये आपल्याला ते कन्स्ट्रक्ट करावं लागेल, कारण आपल्याला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. त्यामुळे आपल्याला ते कन्व्हर्जन आपल्याला अगोदर घेणं गरजेचं असेल, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पूर्ण सिम्बॉलिक फॉर्म, पी स्टेटमेंट कोण, क्यू स्टेटमेंट कोण, हे आपल्याला परफेक्ट माहिती असायला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला त्याचा निगेशन लिहिता येणार नाही. हे लक्षात घ्या. मी परत एकदा थोडंसं रिवाइज करतो की निगेशन कोणत्या स्टेटमेंटचं कसं असतंय. निगेशन, that's negation of conjunction. That's P and Q means the conjunction of a two statement P and Q. मग P and Q चं निगेशन म्हणजे conjunction of negation काय आहे? In converted that in a disjunction. P
or negation Q plus negation of P or Q is equals to negation of P and negation Q. That's negation of disjunction. डिस्जंक्शनचं निगेशन घेतलं तर मला तो कन्वर्ट होतोय कंजंक्शन मध्ये. नाउ that's negation of P implies Q. नंतर निगेशन घेतोय P implies Q. That's P and negation Q. नंतर negation of P double implies Q. That's equivalence to P and negation Q or Q and negation P. हेच होतं का? ओके, म्हणजे फक्त सिंबॉलिक फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे. मी फक्त सिंबॉलिक फॉर्म लिहिलाय, त्या सिंबॉलिक फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, हे लक्षात असू द्या. नंतर मी जे पुढचं एक्झाम्पल घेतो, आता पुढचे एक्झाम्पल क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे, सॉरी कंपाऊंड स्टेटमेंट आहे की ज्यांच्यामध्ये हे कनेक्टिव्ह आहेत. आणि शेवटी आपल्याला माहिती आहे निगेशन ऑफ निगेशन तर ऑलरेडी इटसेल्फ केलं आहे, त्यात काही विषय नाही. फक्त पी स्टेटमेंट ओळखायचं आणि त्याचं निगेशन करायचं. मग निगेशन म्हणजे फक्त निगेशन करा, त्याच्यात आपल्याला नॉटच्या ऐवजी नॉट असेल तर नॉट घ्या, निगेशन घ्या, आपल्याला सिम्प्लिफाईड आणि इझिली करता येणार त्याच्यामध्ये. नाव आता पुढचे एक्झाम्पल्स बघा, काही एक्झाम्पल कसे असतील. नाव हा नो घेतलेला आहे. काही वेळेला आपल्याला वाक्याचा मिनिंग मी नोच घेतलेला आहे, बरोबर आहे, पण इथे लक्षात असू द्या की वाक्य पूर्ण वाचून बघा की या स्टेटमेंटचं पूर्णपणे मिनिंग काय होतं. नो स्टुडंट्स ऑफ क्लास 8 आर 16 इयर ओल्ड. आता आपल्याला वाक्य काय होतं, सम स्टुडंट्स ऑफ क्लास 10 आर 16 इयर ओल्ड होतं ना. काही विद्यार्थी काय 16 इयर 10वीचे जे विद्यार्थी आहेत काही ते 16 वर्षाचे आहेत. मग आपल्याला मिनिंग काय करायचा होता की सर्व विद्यार्थी जे आहेत ते 16 इयर ओल्ड नाहीयेत असा मिनिंग घेतलं ना आपण. मग आपण असं म्हटलं तर काय हरकत आहे, नो स्टुडंट्स ऑफ क्लास 10 आर 16 इयर ओल्ड, म्हणजे 16 वर्षाचे सर्व विद्यार्थी 16 वर्षाचे नाहीयेत पण काही आहेत, सर्व नाहीयेत पण काही आहेत. दोघांचा मिनिंग तोच आहे, हे लक्षात घ्या. वाक्य जर तुम्ही तिघे व्यवस्थित वाचले तर तिघही इक्वल वाक्य दिसतात. म्हणजे कन्वर्ट करताना आपल्याला त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू मध्ये आपण निगेशन घेत असताना आपल्याला व्यवस्थित मिनिंग घ्यावा लागेल, हे लक्षात असू द्या. फक्त हे आपण सर्व इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट तयार करतोय, त्याच्यात काही नाही, फक्त उचलायचं सिंबॉलिक फॉर्म मध्ये पुट करायचं. तुम्हाला नाही वाटत या फॉर्म मध्ये राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. येतं लक्षात, समजलं का? ओके, नाउ नेक्स्ट काही निगेशन्स आहेत स्टेटमेंटचे, ते निगेशन्स बघू आता. Okay, that's 20 number. Proceed बघा. X plus 8 greater than 11 or y minus 3 equal to 6. Okay, आता याच्यातलं मला P स्टेटमेंट सांगा, Q स्टेटमेंट सांगा. P statement x plus 8 greater than 11 and Q statement equals to 6. Okay, now obviously symbolic form काय माझा याचा, therefore symbolic form P or Q. आता P or Q चं निगेशन म्हणजे मला ह्या P or Q चं निगेशन काढायला लावलंय त्यांनी. Just you have to take as a negation of that statement and negation of that disjunction. म्हणजे disjunction चं निगेशन ऑब्वियसली कशात कन्वर्ट होत आहे, कंजंक्शन मध्ये. निगेशन ऑफ P and negation of Q. Now therefore negation, मग आपण वाक्य कसं लिहिणार मग, therefore negation of
P or Q is कसं असेल निगेशन ऑफ P or Q ब्रॅकेट व्यवस्थित द्यायचा which is equivalent to negation of P or Q काय negation of P and negation of Q. Thus negation of disjunction converted into a negation of conjunction and their respective negations. ओके फक्त वाक्याला या फॉर्म मध्ये लिहा या सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहा वर्ड मध्ये लिहा फक्त वर्बल फॉर्म मध्ये सिंबॉलिक मधून वर्बल मध्ये आपल्याला कसं लिहायचं ते आपल्याला माहिती आहे. आता P माहिती आहे Q माहिती आहे मला इथे P चं निगेशन लागतंय याचं निगेशन याचं पण निगेशन आणि दोघांमध्ये कोण असेल अँड असेल. चला सांगा बरं मग x plus 8 smaller than 11 इथे ग्रेटर दॅन होता मी इथे स्मॉलर दॅन ऑर इक्वल्स टू केला अँड डज नॉट इक्वल्स टू 6 इथे जी व्हॅल्यू होती y plus 3 y minus 3 equal to 6 त्याचं निगेशन घेतलं y minus 3 does not equals to 6. That's we have taken as x plus 8 less than or equals to याचं पण निगेशन झालं याचंही निगेशन झालं. That's not our problem. हे त्याचं काय असेल निगेशन असेल. कळतंय का सर्वांना हे निगेशन मध्ये कोणाला काही डाऊट आहे कंपाऊंड स्टेटमेंटचं लिहिताना या फॉर्मॅट मध्ये लिहायचं आणि ते निगेशन कंप्लीट करायचं फक्त लक्षात असू द्या. ओके नंतर पुढचं वाक्य बघू आपण. पुढचं वाक्य तुम्ही मला सांगायचं आहे 21 नंबर. नाउ 11 less than 15 and 25 greater than 20. बाकीच्यांचे ब्लर झालं का ठीक आहे. 21 नंबरचं एक्झाम्पल घेतलं मी 11 लेस दॅन 15 अँड 25 ग्रेटर दॅन 20 दोघांच्या मध्ये अँड आहे मग ऑब्विसली माझं P स्टेटमेंट आणि Q स्टेटमेंट बघा काय असेल आणि त्यानंतर मग आपण त्याचं निगेशन घेऊ. निगेशन घेताना बघा काय करावं लागेल. नाउ लेट P स्टेटमेंट काय 11 लेस दॅन 15 Q स्टेटमेंट काय 25 greater than. Okay now then symbolic form is P and Q. Therefore the negation of P and Q is P and Q चं निगेशन. काय असेल P and Q चं निगेशन म्हणजे कंजंक्शनचं निगेशन. निगेशन ऑफ P and Q काय असतं that's converted into a disjunction. Negation P or negation Q. Then we have to write in the form of this. Okay, converted that. Now चला negation of P. P चं negation. Therefore 11 greater than or equals to 15 or negation that 25 smaller than equal to 20. That one is my negation. हे माझं काय असेल निगेशन असेल. समजतंय का सर्वांना हे काय घेतोय. ओके आता पुढचं वाक्य बघा एकदम सोपे सोपे वाक्य असतील ना म्हणजे इझिली आपल्याला कन्वर्ट करता येईल. फक्त उचलायचं आणि त्याच्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये पुट करायचं. फक्त आपल्याला त्यांचे निगेशन्स कसे असतात इक्विव्हॅलेंटली ते माहिती असायला पाहिजे आणि ते सोपे फॉर्म मध्ये असतील सर्व. एक्झाम्पल पुढचं बघा. Next, quadrilateral is a square. Is a square. Quadrilateral is a square. If and only if and only if it is a rhombus. It is a rhombus. Okay. Now वाक्य कोणत्या लॉजिकल कनेक्टिव्हने कनेक्टेड
इफ अँड ओनली वेअर डबल इम्प्लिकेशन त्यालाच आपण म्हणतो, बरोबर ना. मग आपल्याला पी स्टेटमेंट काय असेल सांगा. इज अ स्क्वेअर. ओके, नाउ देन क्यू स्टेटमेंट सांगा. इट इज म्हटलंय ना, मग इट म्हणजे कोण माझा क्वाड्रिलॅटरल असेल. क्वाड्रिलॅटरल is rhombus. Okay, the symbolic form. P double implies. Okay, therefore the negation of P double implies Q is काय होतं negation, double implication चं negation equivalent statement मध्ये लिहिलं होतं P and negation Q or Q and negation P. हेच होतं का? ओके, लक्षात घ्या. आता फक्त मला या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये मला लिहायचं आहे. हे जे वाक्य आहे दोघं पण हे उचलायचे आणि या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचे. कसे लिहायचे सांगा बरं पटापट. वाक्य लिहिताना आपल्याला त्या पद्धतीने लिहिता आले पाहिजे. क्वाड्रिलॅटरल is a square and it is not. wait मी वाक्य लिहितोय, नंतर तुम्ही वाटलं चेक करा बरोबर आहे की नाही, मला एवढं सांगायचं. and it is not rhombus or. ओके, हे P and negation Q चं वाक्य झालं. Quadrilateral is a square and it is not a rhombus. ओके, आता पुढचं वाक्य और नंतर याच्या फॉर्म मध्ये लिहितोय मी. Q कोण आहे माझा? Quadrilateral is a rhombus and it is not square. आता वाक्य व्यवस्थित बघा. एवढं जे वाक्य आहे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँड इट इज नॉट अ रॉम्बस, हे म्हणजे माझा पहिला ब्रॅकेट मध्ये ऑर घेतलाय म्हणजे हा ऑर असेल आणि यानंतर मी घेतलाय क्यू अँड निगेशन पी. क्यू घेतलाय क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस, क्यू स्टेटमेंट आहे माझं. ओके, अँड मध्ये अँड आहे निगेशन पी, इट इज नॉट अ स्क्वेअर. बघ आता याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? समजतंय हे? ओके, नेक्स्ट 23. Next example. It is cold and rainy. It is cold. बाकीचं ना. चलो 23 नंबरचं एक्झाम्पल मी घेतलंय. एक्झाम्पल आहे इट इज कोल्ड अँड रेन. ओके, नाव त्याच्यात पी स्टेटमेंट बघा. पी स्टेटमेंट इट इज कोल्ड. क्यू स्टेटमेंट आहे इट इज रेनिंग आणि दोघांमध्ये आहे अँड कनेक्टिव्ह. therefore symbolic form is P and Q. म्हणजे ऑब्वियसली कंजंक्शनचं निगेशन मला घ्यायचं आहे. therefore negation of P and Q is, therefore negation of P and Q which is equivalent to negation of P or negation Q. Negation Q. Now व्यवस्थित बघा आणि just you have to take it as only symbolic form of that equivalent statement. याचा मला काय घ्यायचं फक्त symbolic form घ्यायचा आहे. Now symbolic form कसा असेल मग? therefore negation कसा असेल? negation P म्हणजे it is cold. It is cold. कसं लिहिणार? It is not cold or not raining.
राहील. बस एवढं आपलं वाक्याचं निगेशन असेल. प्लस इनफ फॉर इट. कळतंय का सर्व? हे कनेक्टिव्ह बघा, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा घ्यायचा तो बघा, आणि मग त्याला फक्त त्या वर्बल फॉर्म मध्ये ऍज इट इज लिहून टाका. नंतर पुढचं एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल खूप सोपे आहेत. निगेशन घेताना आपल्याला फक्त कळायला पाहिजे निगेशन कशा पद्धतीने घेतं. महत्वाचे एक्झाम्पल्स आहेत. पुढच्या टॉपिक मध्ये आपल्याला याचा परत परत वापर करायचा आहे, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. आणि जेवढे एक्झाम्पल माझ्याकडे घेता येते तेवढे एक्झाम्पल मी कव्हर करतोय, त्यामुळे याचा फायदा करा फक्त, दुसरं काही नाही. नेक्स्ट, इफ इट इज रेनिंग. त्याच्यात आपल्याला अजून एक याच्यात पुट करावं लागेल, कारण त्याच्यामध्ये 3 वाक्य आहेत, ते आपल्याला चेंज करावं लागतील अजून. ओके, 3 वाक्याचं निगेशन आपल्याला अजून घेतलेलं आपण. अगोदर फक्त सिंपल वाक्य घेऊत आपण. ठीक आहे. नेक्स्ट, डेमोक्रेसी सर्वाइव्स. एक्झाम्पल किती झालं होतं मागचं? 25 नंबरचं एक्झाम्पल आहे. सॉरी 24 नंबरचं. 23 झाले ना. ओके. नाउ नेक्स्ट, डेमोक्रेसी सर्वाइव्स. Democracy survives if the leaders are not corrupt. ओके. आता याच्यात वाक्यामध्ये कोणतं वाक्य आहे पीचं आणि कोणतं वाक्य क्यूचं आहे मला ते तुम्ही सांगायचं. किंवा आपल्याला जर रिकन्स्ट्रक्ट करायला लावलं तर रिकन्स्ट्रक्शन याचं कसं होईल मला ते सांगायचं आहे. डेमोक्रेसी सर्वाइव्स इफ द लीडर्स आर नॉट करप्ट. वाक्याला मी रिकन्स्ट्रक्ट करतोय. वाक्य ऑब्व्हियसली माझं इफ अँड देनचं वाक्य, कारण इफ नंतरचं वाक्य माझं पुढे आलंय आणि नंतर मला देन मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. मग मी इफ अँड देन मध्ये कसं लिहितोय ते बघा. इफ द लीडर्स आर नॉट करप्ट, इफ द लीडर्स आर नॉट करप्ट, then democracy survives. Then the democracy survives. ओके. वाक्य इफ अँड देन मध्ये लिहिलंय. आता याच्यात पी स्टेटमेंट घ्या आणि क्यू स्टेटमेंट घ्या, नंतर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म घ्या. लेट पी स्टेटमेंट बघा. बाकीच्यांचे पी स्टेटमेंट, द लीडर्स are not corrupt. ओके. नाउ किंवा तुम्ही जरी करप्ट घेतला असेल तरी आपल्याला वाक्य लिहिताना इथे निगेशन घ्यावं लागेल किंवा आपल्याला घ्यायचं नाही हे आपण ठरवणार, त्यानंतर आपण ठरवू. क्यू स्टेटमेंट, द डेमोक्रेसी सर्वाइव्स. ओके. देन वी हैव टू symbolic form, write as P implies Q. So negation, therefore negation of P implies Q is काय असेल? इम्प्लिकेशनचं निगेशन सांगायचं मला. इम्प्लिकेशनचं निगेशन काय असतंय? as equivalent to P and negation Q. हेच होतंय P and negation Q. मग आपल्याला याला लिहायचंय फक्त P and निगेशन Q च्या फॉर्म मध्ये. P ऍज इट इज ठेवावं लागेल आणि Q चं काय करावं लागेल मला? निगेशन घ्यावं लागेल. Therefore write in terms of negation as P, the leaders are not corrupt and the democracy. आता Q चं निगेशन Q, the democracy does not survive. The democracy does not survive. The democracy does not survive. हे माझं काय असेल?
निगेशन होतं ना. समजतंय का हे काय घेतलंय? हे निगेशन कळतंय का कसं घेतलं इम्प्लिकेशनचं? ओके, इफ अँड देन मी फक्त व्हर्बल फॉर्म लिहितोय. निगेशन कोणतं स्टेटमेंट फॉर्म आहे, कंपाऊंड स्टेटमेंट कोणतं आहे ते ओळखायचं आणि त्याला इक्विव्हॅलंट जो व्हर्बल फॉर्म आपला सिम्बॉलिक फॉर्म आहे त्याचा व्हर्बल फॉर्म ॲज इट इज लिहायचा. बस तेवढं मी काम करतोय फक्त. नाही तर बाकीचं ॲज इट इज आपल्याला सर्व काही माहिती सिम्बॉलिक फॉर्म पर्यंत तुम्ही लिहिलंय किंवा तुम्ही सॉल्व्ह केलंय किंवा तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म काढता येतात. फक्त त्याचं निगेशन तुम्हाला राईट करायचं आहे आणि तुम्ही व्हर्बल फॉर्म पण लिहिलेला आहे. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला लिहिता त्यावेळेला व्यवस्थित आणि क्लिअर कट लिहा. जे आपल्याला माहिती आहे त्या पद्धतीने लिहा फक्त, बाकीचं काही नाही. नंतर पुढचं 25 नंबर, the necessary and sufficient condition for a person to be successful is to be honest. हे कॉमन is to be honest. आता वाक्यात एक्झॅक्टली कळत नाही की वाक्य कोणत्या फॉर्म मध्ये आहे. ओके, किंवा द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन एवढं जरी वाक्यामध्ये आपल्याला दिसलं की ऑब्व्हियसली आपल्याला इफ अँड ओन्ली चा फॉर्म असतो हे लक्षात ठेवायचं आहे. नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन एकत्र पूर्ण वाक्यामध्ये जर आलेला असेल तर तो इफ अँड ओन्ली चा फॉर्म असतो. पण याच्यामध्ये पी कोणाला घ्यायचं, क्यू कोणाला घ्यायचं किंवा जे रिकन्स्ट्रक्ट करतोय त्याच्यामध्ये इफ अँड ओन्ली कोणत्या दोन स्टेटमेंटच्या मध्ये पुट करायचा ते आपल्याला लवकर समजत नाही. पण लक्षात असू द्या की इथे एक कॉमा आहे. फॉर पर्सन इज टू बी सक्सेसफुल, इथे कॉमा दिलाय. इफ अँड ओन्ली ही इज हॉनेस्ट. म्हणजे वाक्यामध्ये जर व्यवस्थित विचार केला तर आपल्याला त्या पद्धतीने कन्वर्ट करता यायला सोपं जायला पाहिजे. मग आपल्याला वाक्य कसं रिकन्स्ट्रक्ट करता येईल याचं? अ पर्सन इज टू बी सक्सेसफुल, टू बी सक्सेसफुल if and only if ही आपण लिहिताना वाक्य कसं लिहिणार मग पूर्ण वाक्यामध्ये ही इज हॉनेस्ट. मग याच्यातलं पी स्टेटमेंट काय? अ पर्सन टू बी सक्सेसफुल. ओके, क्यू स्टेटमेंट ही इज हॉनेस्ट किंवा अ पर्सन इज हॉनेस्ट, हे क्यू स्टेटमेंट असेल. मग आपल्याला पी स्टेटमेंट आणि क्यू स्टेटमेंट लिहिता आलं पाहिजे. लेट पी स्टेटमेंट आहे अ पर्सन इज टू बी, आपण इथे लिहित होतो ना इज टू बी म्हटलं होतं, इथे आपण इज सक्सेसफुल म्हटलं तरी चालेल. अ पर्सन इज सक्सेसफुल if and only if, just we have taken as conjunction. Q statement नंतर आहे a person is honest. ओके, चला मग आता पुढचं वाक्य सिम्बॉलिक फॉर्म कसं असेल याचा? therefore symbolic form is P double implies Q. therefore negation of P double implies Q is, काय होतं P double implies Q चं negation? that's negation of P double implies Q which is equals to P and negation Q or Q and negation P. ओके, वाक्य लिहिताना या फॉर्म मध्ये आपल्याला लिहावं लागेल. कसं लिहायचं आता बघा, आणि वाक्य कसं असेल हे आपल्याला समजायला पाहिजे की अँड कुठे आहे, ऑर कुठे आहे, कोणाचं निगेशन केलंय, कोणाच्या दोघांमध्ये ऑर दिलेला आहे हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे.
ओके, चला आता मला याचं निगेशन सांगायचं आहे. कसं असतं निगेशन? निगेशन negate just P. A person is successful नंतर and negation Q, म्हणजे person and negation Q ना. मग ऑब्वियसली काय, a person is not honest and he is not honest or नंतर आता परत या ब्रॅकेट साठी or a person is honest a person is honest and negation Q ना, and he is not successful. He is not successful हे वाक्याचं निगेशन असेल. A person is successful and he is not honest, or a person is honest and he is not successful हे त्याचं निगेशन असेल. म्हणजे हे इफ अँड ओन्ली इफचं वाक्य होतं. बघा आता मला याच्यात कोणाला काही डाऊट आहे का आतापर्यंत? बर, मग आता जर मी वाक्य दिलेले असतील किंवा हे जस्ट 25 एक्झाम्पल आपल्या याच्या रिलेटेड झाले, नियरली 90 एक्झाम्पल क्वांटिफाईड स्टेटमेंटच्या रिलेटेड झाले. आता पुढचे जे एक्झाम्पल आहेत हे कंपाऊंड स्टेटमेंट मध्येच आहेत. सॉल्व्ह करता येतील तुम्हाला सर्व? ओके, सिम्बॉलिक फॉर्म आहे. बरं ठीक आहे, ते डोंट वरी, ते होऊन जाईल. ओके, मग हे सर्व जे सर्व ॲज इट इज आहे. आणि डोंट वरी, आपल्याला जर ब्रदर आता जर तुम्हाला दिसत नसेल तर आपला व्हिडिओज मी रेकॉर्ड करतोय, ते लेक्चर आपल्या ऍप्लिकेशनवर मी सबस्टिट्यूट करतोच आहे, तिथे ॲज इट इज पुट तर करणारच आहे. त्यामुळे तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही अजून क्लिअर कट तिथे बघू शकता. 12च्या लेक्चरच्या रिलेटेड सांगतो, म्हणजे हे सर्व लेक्चर तुम्ही ॲज इट इज जसंच्या तसं बघू शकता. डोंट वरी अबाउट दॅट. जसंच्या तसं जे तुमचं लेक्चर ऑनलाईन चाललंय ते लेक्चर तुम्ही बघू शकता. त्यामुळे जे एक लेक्चर आपले जेवढे पण आहेत तेवढे मी रेकॉर्ड केलेले पहिल्यापासून तर आतापर्यंतचे सर्व लेक्चर आहेत. त्यामुळे डोंट वरी अबाउट दॅट. ओके, नाव जेवढे एक्झाम्पल व्यवस्थित झालेले आहेत तेवढे एक्झाम्पल व्यवस्थित लिहा, समजून घ्या आणि मग त्यानंतर होमवर्कचे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. समजतंय का सर्व हे? ठीक आहे, मग आपण बाकीच्या याच्या रिलेटेड मी होमवर्कला एक्झाम्पल देतो, सॉल्व्ह करा. उद्या परत इथून पुढे मी कंटिन्यू करेन. ओके, म्हणजे फक्त तुम्हाला चेक करण्यासाठी मी क्रॉस चेक करेन. मी फक्त डायरेक्ट निगेशन सांगेन. मी तुम्हाला म्हणजे हे बाकीचा फॉर्म इथपर्यंत तुम्हाला सर्व माहिती आहे. आता निगेशन्स पण तुम्हाला माहिती आहे. मी फक्त जे एक्झाम्पल देईल त्यांचं फक्त मी फायनल आन्सर उद्या कम्प्लीट करू. तुमचं बरोबर आहे की नाही किंवा तुम्ही लिहिताना काय मिस्टेक केलं हे तुम्हाला कळालं याकरता मी तुम्हाला फक्त ऍटलीस्ट फायनल आन्सर मी तुम्हाला देईल. आलं लक्षात? ठीक आहे, बाकीचं आपण उद्या बघू तसं. ओके.